एकदाच पार पडलं बाई हळदी कुंकू. पर रंजे, जी काय झालं ती काय आवडलं नाही बघ मला. आता जी झालं ती झालं. त्याचा जादा विचार करून येळ वाया घालवण्यात काय उपयोग आहे का? गुले, तेवढा हात लांब करून फोन घे. हॅलो, आव रंजना नाही, ती काम करते हा, मी गुली बोलती. तुम्ही एक काम करा की इकडे या आणि आमच्या रायाला इचरा, ते समजून सांगेल. हा, ठेवा फोन. बघ रंजे, तुला म्हणलं होतं का नाही, जी नको होया पाहिजे होतं तीच झालं. अगं समध्या गावात बोबाटा झालाय, तुझ्या सुनानं समध्या बायकासनी डाव्या हाताने हळदी कुकू लावलंय म्हणून. समध्या आता हसायला लागली ती दात्यांवर. ही जर असंच चालू राहिलं का नाही रंजे, तर हिदा त्यांची काय इज्जत राहील गावात, सांग बरं. राया, तुला काय गरज होती रे त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात बायकांच्या मध्ये पडायची? तुला बाहेर थांबायला सांगितलेलं ना, मग कशाला आत आलास? का काय झालं? अगं उलट मी आता आलो म्हणून सगळ्या बायका बाहेर जायच्या थांबल्या. आपल्या घरचं हळदी कुंकू पार पडलं आणि कृष्णाला पण सगळ्यांना हळदी कुंकू लावता आलं. हो, पण त्याचीच आता गावभर चर्चा सुरू आहे. उलट मी तर म्हणतोय हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. डावं म्हणजे अशुभ हे असल्या बिनबुडाच्या गोष्टी आहेत का नाही, कायमच्या थांबल्या पाहिजेत. खरं तर जे मी केलं ते तू करायला पाहिजे होतं साई. कृष्णाचं असं हसू तरी नसतं झालं. बायको आता आईपेक्षा मोठी वाटायला लागली का? जरा आईच्या पण इज्जतीचा विचार कर. नाहीतर काय, काल आलेल्या त्या कृष्णीमुळं रंजीला किस्सा ऐकून घ्यायला लागले त्या बायकांचं. नको नको ती बोलल्या त्या बायका. राया, तू बायकोच्या इतका हारे जाशील असं वाटलं नव्हतं. घरच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमात डाव्या हाताने हळदी कुंकू लावून अपशकुन केलाय कृष्णानं. बस. हळदी कुंकाला आलेल्या बाहेरच्या बायकांना काय वाटतं त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. पण तुम्हालाही जर तसंच वाटत असेल तर तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहील? विधात्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांनी नेहमी पुढचा विचार केलाय. काळाबरोबर काळाच्या पुढच्या गोष्टी केल्यात, चुकीच्या गोष्टी सुधारल्यात. त्यामुळे विधात्यांच्या कुटुंबाला आणि आम्हाला बाहेर मान आहे. कृष्णानं काही चुकीचं केलं नाही आणि रायानं तिची साथ देऊन योग्यच केलंय आणि त्याच्याबद्दल आम्हाला या दोघांचाही अभिमान आहे. तुमचे कान कोण भरतायत हे आम्हाला चांगलं माहिती आहे. विधाते पत्र आले. पत्र? पत्र म्हणजे लेटर हो, कुरिअर म्हणा पाहिजे तर. आम्ही सगळ्याला पत्रच म्हणतो. बर, कुणाच्या नावचं आहे? कृष्णा रायबान विधाते. कुणाच्या नावचं म्हणालात? कृष्णा रायबान विधाते. काय म्हणालात? तुम्हाला ऐकू ये ना का? काय परत परत ऐकायचंय सांगा. तुम्ही वाचून घ्या आणि सही करा. आणि इथं सही करा. रंजे, मला समज कळतंय, पण आता ही तर राग काढून काय उपयोग आहे का?
राती भाऊसाहेब बोलत होतं तेव्हा गप ऐकून घेतलंस. मी नसतं बाय ऐकून घेतलं. कारण मला वाद वाढवायचा नव्हता. अगं तू मस्त समजूतदार आहेस, पर त्याच्यामुळं बाकीच्यांचं फावतंय त्याचं काय. आता तिला समजलं असेल भाऊसाहेब तिच्या बाजूने आहे, ती तिने काय जरी केलं तरी कोण काय म्हणणार नाही, समधी तिच्या बाजूने बोलते ती. काय नाही बघ रंजे, आता काय ती आयुष्यात तुझं ऐकत नसत्या. तर अशी कशी ऐकत नाही मी बघतेच. धर तू जरा ही हळद काढ. रंजे तुला काय सांगू, माझी अशी पाटान दुखत्या का नाही, पर फकस्त फकस्त तुझ्यासाठी म्हणून करत्या बघ. काय बया, सुनांनी करायची काम ती सासवासनी करायला लागते त्या. लय घोर कलियुग आलंय बघ रंजे. ती बी करलच, तू वाईच जरा धीर धर. पर मी काय म्हणते रंजे, अगं एवढा मोठा स्वतःचा हळदीचा कारखाना असताना तिथनं हळद आणायची सोडून घरात का हळद काढत बसल्यास. अगं घरच्या देवपूजेसाठी आपण घरीच हळद काढतो, हे पण माहिती नाही होय तुला. धर तू एवढी हळद काढ, मी आलेच. हळद ह्यांची, द्याव ह्यांचं, घर ह्यांचं, आणि मला का काम करायला लावलंय. वाईट जरा धीर धर. या ईदा त्यांचं समद माझ्या हातात आलं का नाही की मग तुला, तुझ्या सासूला आणि तुझ्या सुनेला समद्यासनी चापकानी फोडून नाही कामाला लावलं का नाही तर नावाची गुली नाही मी. राया, ही काय आहे? काय आहे? हा, हे तर इंग्लिश मध्ये लिहिलंय की, मला कुठे इंग्लिश वाचता येतं? वाचून दाव की. झालं तुझं? झालं? आता खरं सांग मला, आ तू केलीस नाही समजा. बोल अगं, पटकन लवकर. सोड 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 पुयाजी. राया, तुझं हॉल तिकीट जळालं होतं ना, त्याच डुप्लिकेट मागवले. कशासाठी केलंस हे सगळं? तुला दिसत नाहीये का मी नाही देऊ शकणार पेपर? तूच सांग मला, मी ह्या अशा अवस्थेत कसा पेपर देणार? ठीक आहे, नको देऊ पेपर. हे हॉल तिकीट कपाटात ठेवून दे. मला नाही वाटत मी या जन्मात तरी सीए होईन बघ. ठीक आहे, मला जायला उशीर होतोय, तिथलं पाकिट दे ना मला. ज्या हातानं पेपर लिहायचा आहे त्याच हातानं माझी साथ सोडली असेल तर मी कसा लिहिणार आहे पेपर? मला पाणी देतेस का? धर. काय लावलेस रे तू? मी तुला काहीतरी महत्वाचं सांगते आणि तू काय मला एका पाठोपाठ एक काम लावतोयस? तुझा उजवा हात काम करत नाही तरी तू ही सगळी कामं आडू दिली नाहीस कृष्णा. जशी ही सगळी कामं तू डाव्या हाताने केलीस तसं तू पेपर का देऊ शकत नाही? छोटी मोठी कामं डाव्या हातानं करणं आणि परीक्षेचा पेपर लिहिणं ह्यात फरक आहे ना राया? हो, पण आधीच हिंमत हारून माघार घेण्यात काय अर्थ आहे? तुला वाटतंय ना तू सीए नाही होऊ शकत, पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? जरी तू नापास झाली, जरी तुला जमलं नाही, तरी तू स्वतःला एक गोष्ट सांगू शकतेस की मी हार मानली नाही, मी लढली होती. बस इथं. बस बस. डाव्या हाताने लिहायचा सराव कर. धर. जमेल ग.
अगं जमतंय की तुला. तू दिवसभर असा सराव केला का नाही की लगेच हात बसेल तुझा. हे बघ कृष्णा, दिवसभर फक्त सराव कर, दुसरं काय बी काम करू नको. तू बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो. राया, काय झालं? थँक्यू. तुला जमणार कृष्णा, माझ्यावर विश्वास ठेव. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राया. राया, ए राया, राया. काय ग? बरं झालं बघा आलाच लेकरा. हार हळद कांडून कांडून लय कटाळा आलाय. पाटान पाटान गेले हार. एवढी हळद कांडून दे की मला. ऋतिकला बोलव, मला दुसरी काम आहे ती. आणि असं बी ऋतिक काय कामाचं आहे ग? एवढं तरी कर म्हणाव त्याला. होय, बरोबर आहे तुमचं. ऋतिक काय कामाचा आहे तवा? पण तुम्हाला लवकरच कळल तो किती कामाचा आहे ती. नाही तुला ऋतिकच्याच हाताखाली कामाला लावलं का नाही तर बघच. चांगलं चाललंय की राया तुझं. तुझी मावशी एवढी इथं राब राबत्या, आई न थकता काम करत्या, त्यासनी मदत करायची सोडून तू बायकोची सेवा करत बसलायस वी. लय बदललायस बघ राया तू. काय बदललो नाही मी. अगं कृष्णाची परीक्षा आहे आणि तिची तब्येत बी ठीक नाही, म्हणून वाईच मदत करत होतो. त्यात बिघडलं कुठं? अरे पर दुसरा हात चालतोयस की तिचा. तिला तिच्या हाताने चा करून घेता येत नाही वी. तर नवऱ्याला पाक हाताखालचा नोकरच करायचं ठरवलंय तिने. उगाच काय बी बोलू नको मावशे. आणि एक चहा बनवला म्हणून काय लगेच कोणी कोणाचा नोकर होत नसते. कृष्णा बायको आहे माझी. नात्यात एकमेकांसाठी काहीतरी करणं, एकमेकांच्या मदतीला येणं, एकमेकांची साथ देणं गरजेचं असतं. ह्यात मालक आणि नोकर कुठून आलं मध्येच? आणि दरवेळी फक्त बायकोनीच करायचं असं कोणी सांगितलं तुला? संसार दोघांचा आहे ना, घर दोघांचं आहे. मग घरातली कामं बायकोनी एकटीनेच का करायची? त्यासाठी दोघांनी धडपड केली पाहिजे ना. माझं ठरलंय, इथनं पुढे कृष्णाची सगळी कामं मी करणार. जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत घरातलं कुणी सुद्धा तिला एक बी काम सांगायचं नाही. कळलं? बाजूला हो. मी बी बघतीच कृष्णी कशी कामं करत नाही. कधी बाई उधळून देई सार जिन मन झालं बाजिंद. अरे वा, अगं एवढ्यातच तुला एवढं भारी जमायला लागले की मला खात्री होतीच. तू फक्त एखादी गोष्ट मनावर घ्यायची गरज आहे. एकदा का तू एखादी गोष्ट मनावर घेतली का नाही की ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय तू शांतच बसत नाही. मग तुझ्या गाडीला किती बी ब्रेक लावायचा प्रयत्न केला का नाही तरी तू काय थांबत नाहीस. बस झालं माझं कौतुक. आत्ताशी डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली मी. आणि ह्याचा शेवट तू सीएचा पेपर देऊनच करणार, मला खात्री आहे. तुला खरं सांगू कृष्णा, मला आधी तुझा लय राग यायचा. माहित आहे मला, पण मला कळलंच नाही. मी कधी तुला काही केलं नाही, तुझ्या कुठल्याच गोष्टीच्या आध्यात्मतेत नव्हती, तरी तुला का बरं माझा राग यायचा? कारण जे तुझ्याकडे होतं ते माझ्याकडे नव्हतं म्हणून. मी बघायचो ही पोरगी कधी हारच मानत नाही, कशालाच घाबरत नाही. किती बी संकट येऊ द्या
त्यांच्या पुढे उभं राहते, अजिबात डगमगत नाही. सगळ्या गोष्टी कशा समजून घेते, परिस्थितीचा नीट अभ्यास करते, त्यातनं मार्ग काढते, यश मिळवत राहते, लोकांना प्रेमानं जिंकते. मला का नाही जमत असं मला सतत वाटायचं. तुला खरं सांगू, मला का नाही मनातनं तुझ्यासारखं व्हायचं होतं. आणि नेमकं ते होता येत नव्हतं म्हणूनच माझी चिडचिड व्हायची. मला का नाही त्या पहिल्यावाल्या कृष्णाला भेटायचंय. तिला कधीच हरवू देऊ नकोस. तीच तुझी खरी ताकद आहे. हे कृष्णा, तुला निराश नाही करणार. आत्ता कसं हलक्यात कामच नाही पाहिजे आपल्याला. तू कर सराव, दिवसभर सराव करून उजव्या हातागत लिहायला लागतेस का नाही बघच तू. हा बाप्या, हा आलो. कृष्णा, मला कारखान्यावर जावं लागल, लय महत्वाचं काम आहे. तू सराव करत राहा, मी आलो. बरं झालं योग गेला. मला वाटलं आता दिवसभर बायको बरोबर गुलुगुलू करत बसतोय का काय, कुणास ठाऊक. आता बघतीच ही कृष्णी कशी काय काम करत नाही ती. कृष्णे, जरा तर जनाची नाही मनाची ठेवावी की माणसानी. का आपल्या जागच्या जागी समज मिळतंय म्हणून मज्जाच चालली की तुझी. हे काय बोलताय गुली मावशी? कसली मजा? माझा हात काम एक हात काम देत नाही तर निमित्तच करतेस की त्याचं. दुसरा तर काम देतोय नो का? घरातले काम पडल्या ती, चल पटकन. आणि हे दे टाकून आता तिकडं. अगं ह्याचा काय उपयोग आहे आता? मी तुम्हाला या आधी बी सांगितलंय बरं का. तुम्हाला जी काय बोलायचंय ना ते मला बोला. माझ्या पुस्तकांचा अपमान केलेला मी सहन करणार नाही. सोडा ती पुस्तक. सोडा म्हणलं ना. चांगलाच जोर आहे की ग तुझ्या डाव्या हातात बी. चल खाली आता, हळद कांडायची आहे. फुकटचं खायला घालायला कोण मोकळं नाही. काम करा घरातली. एवढं बोलायची काय बी गरज नाहीये. मी कधी तुम्हाला काम करायला नाही म्हणलंय का? चला. काय बघतेस? काय झालं? काय नाही, लय हळद आहे. समधी हळद कांडायची आहे आपल्याला. आता काय कारण सांगू नकस बाय, हातबीत चालत नाही म्हणून. तुझा जसा हात चालत नाही का नाही, तशी माझी पाठ चालना झाल्या. पर मी कारण देत्या का नाही नव का? हा मग चल चल, लवकर लवकर करून घेऊ. अरे देवा, अगो माझं एक लय महत्वाचं काम आहे. कृष्णे, तू हळद कांड, मी ती काम करून येते. हा, करू देत तिचं तिला. ही समज करायसाठी तुला इथं आणली नाही मी. मग कशासाठी आणलीस? तुझी सून बघायसाठी आणल्या. बघितलंस, काहीच कामाची राहिलेली नाही. अगं काय बी जमना झालंय तिला. रंजे, अशी आदूसून काय कामाची? नुसती पुस्तकं वाचून संसार होत नाही रंजे. रायाचा संसार काय आता फुलत नसतोय रंजे. मी म्हणते ना तुला, काढून टाक एकदाची हिला घरातनं बाहेर. आता तीच करावी लागणार आहे.